गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयातील इयत्ता 7वी 8वी आणि त्या पुढील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप परीक्षा असतील, नवोदय परीक्षा असेल किंवा आणखी सगळ्या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरेल असा घटक पाहत आहोत. विशेषण म्हणजे आजचा जो घटक आहे हा यापूर्वी तुम्ही 4थी 5वी पर्यंत बघितला असेल, 6वी पर्यंत बघितला असेल, पण तो आपल्याला पुढे जाऊन त्याचा कोर थोडा विस्तारित होतो. म्हणजे त्याची जी काही व्याप्ती होती ती वाढते. मराठी माध्यम किंवा इंग्लिश माध्यम तुम्ही कुठल्याही माध्यमाचे असाल तरीही तुम्हाला हा घटक उपयुक्त ठरणार आहे. यू आर फ्रॉम एनी मीडियम, मे बी फ्रॉम मराठी और इंग्लिश, इट विल बी हेल्पफुल फॉर यू. ओके, मग कुठल्याही माध्यमाचे असाल तरी अडचण नाही. आपण घटकाला सुरुवात करू. ठीक आहे, चला समोर लक्ष द्यायचे. विशेषण म्हणजे काय, थोडी उजळणी करू. विशेषण म्हणजे नाम, एखाद्या नामाबद्दल वेगळी माहिती सांगणारा, वेगळी म्हणजे विशेष माहिती सांगणारा. विकारी शब्द, मी शब्द वापरलाय विकारी, म्हणजे जो बदलत जातो. बरोबर, बदलत जातो. विकारी शब्द हे असे शब्द असतात जे इतरांच्या शब्दाला जवळ आले, ते एकवचन आणि अनेक वचन असतील तर ते बदलतात. बघा काय म्हणायचंय मला, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मग आता हा शब्द कोणता असेल, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा. इथं काही लिहिलेत बघा, हे वाचू आपण. भित्रा, शहाणा, 12, 15. ओके, मग आता तुम्ही म्हणाल सर भित्रा आणि शहाणा विशेषण होईल, पण हे 12 आणि 15 विशेषण कसं होईल, आपल्याला तेच बघायचे. या घटकामध्ये आपण 4 प्रकारची विशेषणे पाहणार आहोत. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण आपण समजावून घेत आहोत. आपण गुणविशेषण पाहणार आहोत. गुणविशेषण म्हणजे काय, ज्याच्यातून आपल्याला गुण समजतात. ठीक आहे, झाड उंच आहे, झाड बुटके आहे. ओके, मग आमचा बैल काळा आहे, आमचा बैल पांढरा आहे. मग इथं त्याच्या रंगाचं म्हणजे त्याच्या गुणाचं विशेष करून माहिती देणारा शब्द वापरला, त्यामुळं त्याला विशेषण म्हणतात. ठीक आहे, मग आता पुढे संख्या, आपण त्याला विस्तारित त्याच्यात पुन्हा पुढे जाऊन पाहणार आहोत. थोडक्यात माहिती घेऊ. सुरुवातीला संख्या विशेषण हा प्रकार आपल्याला बघायचा आहे. तो कसा आहे, ह्याचे पुन्हा 4 प्रकार पडतात, पुढे बघू. संख्या विशेषण म्हणजे जिथं संख्या असते, जिथं मोजता येतं, गणना करता येते, काउंटेबल. काउंटेबल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते काउंटेबल्स बघायचे, जे मोजता येणारे गणना विषय, काउंटिंग करणारे. ठीक आहे, मग पुढचं सार्वनामिक विशेषण. आपण याच्या आधीचा घटक तुम्ही बघितला असेल असं गृहीत धरले, सर्वनाम. मग सर्वनाम जर तुम्हाला माहित असेल तर सर्वनामाशी निगडित असणारा शब्द सार्वनामिक. ठीक आहे, मग हा ती, हा शब्द जरा बघा. ती म्हैस, ती हे सर्वनाम आहे का? हो, ते कुणासाठी वापरतात? ती गाय, तो बैल. मग असे जर असेल तर ती हे सर्वनाम होईल, आणि सर्वनाम जर झालं तर ते जे विशेषण आहे ते सार्वनामिक विशेषण आहे. ओके, मग पुढे धातू साधित विशेषण म्हणजे मुलगा या शब्दाला जोडून येणार हसरा, हसरा मुलगा. मग ते धातू साधित विशेषण आहे. कसं ते मी पुढे तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके, मग ही 4 विशेषणं आपल्याला बघायची. गुणविशेषण जे गुणांची माहिती देतं, संख्या विशेषण जे संख्या मोजता येणार त्या वाक्यात, किंवा मला 2 लिटर दूध द्या. ठीक आहे, मग 2 लिटर दूध म्हटलं तर किती झालं, 2. त्या दुधाबद्दल माहिती कोण सांगते, तो 2 आकडा. तो किती मध्ये सांगतो, गणना करता येण्यासारखी, 2 लिटर दूध. मग हे झालं विशेषण, संख्या विशेषण. सार्वनामिक, ती म्हैस, तो बैल, तो वाघ, ती मांजर, हे असे. आणि धातू साधित, हसरा मुलगा, लाजरा किंवा लाजरा बुजरा विद्यार्थी. ठीक आहे, आता आपण ह्याला थोडस सविस्तर माहिती घेऊ. सुरुवातीला आपण काही विशेषण बघू. एकदा विशेषणांची यादी करू आणि मग प्रकार समजावून घेऊ. ठीक आहे, चला. तुमच्या समोर शब्द आहे, विशेषणांची यादी आहे, ही तुमच्या हाताखालून गेलेली आहे. मी आधीच सांगतो, नसेल तरी पण काय हरकत नाही, आपण समजावून घेऊ, सोपी आहे. कुरूप कशावरती असते, शरीरावरती वापरलं जाणार. एखादा म्हणजे एखादी व्यक्ती, एखादा प्राणी तो कुरूप असला, आता तरसाला कोणाला जवळ घेऊ वाटत नाही, पण त्याच्याऐवजी ससा असेल तर त्याला जवळ घेऊ वाटतं, मग तो तरस हे कुरूप आहे. कोटी, आता
आमच्याकडे आमच्या देशाची लोकसंख्या काही कोटी आहे. आमच्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. मी आधी शब्द वापरला काही आणि नंतर वापरला 140. मग 140 हे निश्चित झाले की नाही, आणि काही म्हटल्यावर अनिश्चित झालं. पण कोटी याच्यावरनं काय कळलं की लोकसंख्या किती आहे याच्यासाठी गणना करता येणार आकडा. जो मोजता येतो, जो काउंटेबल आहे, तो गणनाक्षम. कोमट पाणी कसं आहे, आंघोळीला पाणी कोमट आहे. त्या पाण्याबद्दल विशेष माहिती सांगतो. कसं आहे, खूप गरम आहे की थंड आहे की मध्यम आहे. कोमट. गुणविशेषण कोमल. कोमल फुले. आमच्या बागेत खूप कोमल, नाजूक, सुंदर छोटी छोटी फुलं येतात. सगळी विशेषण आहेत. ठीक आहे. गुणविशेषण कोरडी. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते. त्वचेबद्दल, त्वचेच्या गुणाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोरडी. ठीक आहे. कोवळी. कोवळी फुले. बागेत उमलल्यानंतर जी फुले असतात ती खूप कोवळी असतात. खरबरीत. फरशीला व्यवस्थित पॉलिश न झाल्याने फरशी खूप खरबरीत आहे. खरबरीत ह्या फरशी बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द खरबरीत. खोल. खोल त्याचा डीपनेस सांगतोय. मग एखाद्या विहीर खूप खोल आहे ह्याच्याबद्दल माहिती सांगणारा, म्हणजे तो विहिरीचा गुणच सांगतोय. संख्या सांगतोय का, आमच्याकडे 5 विहिरी आहेत, म्हणजे मग ते काय झाल्या, गणनाक्षम विशेषण. गर्द. हो, आमच्या गावाजवळ जी झाडी आहे ती झाडी, ते जंगल खूप गर्द आहे, झाडींनी एकदम भरलेला आहे. मग तो गर्द म्हणजे दाट, डेन्स. आपण त्याला काय म्हणतो, डेन्स म्हणतो इंग्लिश मधनं. द पॉप्युलेशन इज व्हेरी डेन्स इन मुंबई. मुंबई मधली जी लोकसंख्या आहे ती खूप डेन्स आहे, म्हणजे छोट्याशा भागामध्ये खूप लोक राहतात. ओके. पुढे गरम. तेच पाणी गरम आहे. गळकी. मग आता आज तुझी बाटली आणली आहेस ती गळकी आहे, तिला काय आहे, होल आहे, म्हणजे त्या बाटली बद्दल विशेष माहिती सांगते की त्यातनं पाणी गळतंय. ओके. आणि गोड. गोड ॲज यू नो स्वीट. गोड ही काय आहे, चवीची केलेली तुलना, चवीचं सांगितलेलं, चवीचं विशेषण. मग खारट, आंबट, तुरट हे सगळे विशेषणच आहेत. ओके. मग आपण विशेषण बघितले, आणखी काही विशेषण बघू. बघा बरं, आता तुम्ही वाचून घ्या. गोलाकार. गोलाकार म्हणजे आमच्या शाळेचं मैदान गोलाकार आहे, ओव्हल शेप आहे, सर्कल शेप आहे, राऊंड शेप आहे. ओके. मग द ग्राउंड इज ओव्हल इन शेप, द ग्राउंड इज सर्क्युलर इन शेप, द ग्राउंड इज इलिप्टिकल इन शेप, म्हणजे त्याच्याबद्दल सांगितलेली विशेष माहिती. दॅट इज ऑल्सो, ते सुद्धा विशेषण होणार. हा. पुढे ऍडवर्ब. हा. त्याच्यानंतर छोटे, लहान, द्वितीय, प्रथम, द्वितीय, तृतीय, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके. आले लक्षात. म्हणजे ते आर काउंटेबल्स आहेत. काय सांगतात, गणना, काउंटिंग नंबर्स. मग तशा पद्धतीने. त्यानंतर छान. छान, छोटे. छान म्हटल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं, हो काय छान चित्र काढलंस, व्हेरी नाईस, यू ड्रॉ अ नाईस पिक्चर. घेणारे. आमच्याकडे आम्ही जेवढं शिकवलं ना तेवढे घेणारे विद्यार्थी आहेत. आपण जेही शिकवा विद्यार्थी तयार असतात. देणारे. आम्ही सतत विद्यार्थ्यांना काही देण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे सगळे शिक्षक विद्यार्थ्यांना काहीतरी देत असतात. देणारे. ओके. चुणचुणीत. चुणचुणीत म्हणजे काय, हो आमच्याकडे विराट नावाचा विद्यार्थी, तो खूप चुणचुणीत आहे, सारखा भांडण करतो. हा. असं जर असेल तर चुणचुणीत म्हणजे ज्याला सगळ्या चांगल्या गोष्टी करायला आवडतात, असा भांडखोर विद्यार्थी नाही. ठीक आहे. ओके. पुढे दर्जेदार. थंड. हा. थंड म्हणजे काय, थंड तर माहितीच आहे, थंड, गरम, हे आपल्याला त्याचे गुण सांगते त्या वस्तूचे. आईस्क्रीम खूप थंड असतं, खाऊ नका, जिभेला ठणका बसतं. ओके. त्याच्यानंतर दर्जेदार. दर्जेदार हे पण आपल्याला माहिती आहे. पुढचं चमकदार. मग आकाशात ज्या चांदण्या असतात त्या खूप चमकदार असतात, आणि चांदण्या रात्री तर त्या आणखी उठून दिसतात. चिमुरडा. खूप लहानसा. हा. चिमुरडा. दयाळू, काइंड आणि चांगला. ओके. मग आता आपण 25 विशेषणं समजावून घेतली.
त्यांची यादी केली. तुमच्याकडे जे गाईड आहे त्याच्यामध्ये साधारण एक 35-40 विशेषणं दिलेत. ही कशासाठी दिलीत की तुम्ही विशेषणं ऐकावीत, तुमच्या नजरेखालून जावीत, ऐकावीत, तुम्ही ती समजून घ्यावीत. अशा प्रकारची विशेषणं तुम्ही समजून घेतली की मग आपण आता प्रकार पाहू. ठीक आहे, प्रकार समजावून घेऊ. बघा बरं, गुणविशेषण काय आहे? गुणविशेषण, मग इथं बघा गुणांबद्दल माहिती सांगितली. आता आठवा मागचे शब्द, मागची यादी आठवा. गोरा, काळा, गरीब, श्रीमंत. बघा, गरीब स्वभावाने गरीब आहे, संपत्तीने गरीब आहे, स्वभावाने खूप श्रीमंत आहे, म्हणजे त्याची देण्याची वृत्ती आहे. अनेक ठिकाणी उपयुक्त ठरणारे विशेषण आहेत. ओके, मग त्याच्यानंतर ही आहेत गुणविशेषणे. कोणती विशेषण आहेत? ही आहेत गुणविशेषणे. ठीक आहे, काळा, गोरा, गुणविशेषण आधी आपण बघितले. संख्या विशेषणाचे जे प्रकार आहेत ना ते आपल्याला समजावून घ्यायचे. संख्या विशेषण, आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, पहिला आणि दुसरा. आपण लिहून का ठेवतो आधी? कारण मग ते लिहिण्यात परत तुमचा वेळ जायला नको. मर्यादित काळामध्ये तुमच्यापर्यंत भरपूर गोष्टी याव्यात म्हणून आपण हा प्रयत्न करतो. क्रमवाचक, कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर सारखं. 7 फळे. ठीक आहे, या टोपलीत 12 फळे आहेत, या टोपलीत 15 फळे आहेत, या टोपलीत काय म्हणता येईल समजा, या टोपलीमध्ये क्रमवाचक मध्ये. ओके ओके, हा, तर हे 7 फळाच्या ऐवजी आपण थोडी दुरुस्ती करून घेऊ. पहिला मजला घेतलाय, दुसरा मजला, त्याच्यानंतर क्रम सांगणारा ज्या गोष्टी आहेत ना, क्रम सांगणाऱ्या गोष्टी, त्यांना क्रमवाचक म्हणतात. ठीक आहे, क्रम सांगणाऱ्या याच्यामध्ये. ओके, पहिला मजला. हा, दुसरा भाऊ हा शब्द वापरू. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्रम सांगितला गेला पाहिजे, कारण काय आहे क्रम. मग तो पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, 7वा आहे, 50वा आहे, 100वा आहे. त्याने काय सांगितलं? क्रम सांगितला. मुले रांगेत उभी आहेत, यात पहिला मुलगा हा थोडा कमी उंचीचा आहे आणि 10वा मुलगा हा खूप उंचीचा आहे. मग इथं जे 2 शब्द सांगितले ना, पहिला आणि 10वा, हे झाले गुणविशेषण. सॉरी, गुणविशेषण नाही, संख्या विशेषण. ओके, आणि तो क्रमवाचक संख्या विशेषण आहे, क्रम सांगतोय त्याचा. ठीक आहे, ओके. पुढचं, दुसरा भाऊ, पहिला आणि दुप्पट मजुरी. पुढचं गणनवाचक किंवा गणनावाचक. ठीक आहे, मग गणनावाचक मध्ये काय आहे? जे आपल्याला मोजता येतं ते. बघा बरं, आता इथं संख्या कशा असतात ते पण समजून घ्या. पूर्ण संख्या असतात. म्हणजे काय? आता वर्षांची माहिती दिली, इथे एक एक्झाम्पल दिले, 100 वर्ष. आमची शाळा 100 वर्ष जुनी आहे, आमची शाळा 50 वर्ष जुनी आहे, म्हणजे ती पूर्ण संख्या आहे, ती समजते, मोजता येते, तिच्यामध्ये ॲम्बिग्युइटी नाही, संदिग्धता नाही, क्लिअर आहे. 7 लिटर, मला 7 लिटर दूध हवे आहे. लिटर हे माप आहे, मोजण्याचं आहे, ते काय दशमान परिमाणातलं, परंतु इथं त्याला एक निश्चित अंक दिलाय 7चा, म्हणजे मोजता येतं. 12, आमच्याकडे ज्या गायी आहेत त्या 30 लिटर दूध देतात, म्हणजे 30 हा निश्चित आकडा आहे. पण आमच्याकडे जर गायी थोडं दूध देतात, मग ह्या थोड्यामध्ये काय आहे? ते अनिश्चित आहे. तो प्रकार आपल्याला पुढे बघायचा आहे. हा आहे गणनवाचक, गणनावाचक, आणि तो पूर्ण संख्या आणि अपूर्ण संख्या. आता हे जे विशेषण आहे, बरं वाक्यात हे कसं विचारतील तुम्हाला परीक्षेला? तर वाक्यात परीक्षेला तुम्हाला शब्द दिलेला असेल, पुढील पैकी गुणविशेषण ओळखा. पुढील दिलेले 4 शब्द दिले जातील, पुढील पैकी गुणविशेषण ओळखा तिथं दिलेलं असेल, किंवा पुढील पैकी गणना विशेषण ओळखा आणि त्याच्यात दिलेलं असेल. ठीक आहे, पुढील पैकी अनिश्चित गणना विशेषण ओळखा. अनिश्चित गणना कसं ते सांगतो. ही नाही, पुढची अपूर्ण संख्या, अर्धा लिटर दूध द्या. पूर्ण आहे का? नाही. अर्धा म्हणजे कसा? अर्धा म्हणजे कसा? 1/2, 1/2 काउंटेबल आहे का? अर्धा आहे, काउंटेबल आहे, पण कसं आहे? संख्या पूर्ण आहे का? नाही. मग हे झालं. त्याच्यानंतर 4/3 पाऊण लिटर, मग इथं पाव डझन. पाव डझन केळी द्या, म्हणजे 9 केळी द्या. नाही, पाव डझन म्हटले म्हणजे 4 हिस्से किती? मग 12चे 4 3. ओके, 3 केळी द्या, पाव डझन केळी म्हटलं. ठीक आहे, अशा प्रकारे अपूर्ण संख्या आणि पूर्ण संख्यांची विशेषणे आपण पाहिली. ओके,
बघा, आपण हा प्रकार समजून घेतला, गुणविशेषण पहिला, आणि नंतरचा दुसरा मुख्य प्रकार आहे संख्या विशेषण. ह्याच्यामधले 2 सब प्रकार पाहिले, ह्याच्यात आणखी 3 प्रकार आहेत ते आपल्याला पाहिजेत. क्रमवाचक संख्या विशेषण ज्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, गणनावाचक मध्ये 100 आणि अपूर्ण संख्येमध्ये अर्धा पाव लिटर. ओके, पुढचं पाहू. हे 3 प्रकार आपण समजावून घेतले, पण तिसरा प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता इथं लक्ष द्या, काय दिले, आवृत्तीवाचक. आवृत्ती म्हणजे काय, माझ्या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या निघाल्या, एक निघाली, दुसरी निघाली, तिसरी निघाली. ठीक आहे, मग आता मी एक पुस्तक लिहिलं मालगुणची सिंधू, त्याची सुद्धा दुसरी आवृत्ती निघाली, किंवा मी एक पुस्तक लिहिलं योग सर्वांसाठी, त्याची पण दुसरी आवृत्ती निघाली, असं आपण म्हणतो. ओके, मग त्रिवार वंदन, शिवरायांना त्रिवार वंदन. त्रिवार म्हणजे काय, एकदा केलं, दोनदा केलं, तीनदा केलं, वंदन केलं, मुजरा केला, बरोबर. मग हा शब्द आहे आवृत्तीवाचक. जी कृती परत परत होते तिला म्हणतात आवृत्ती. ओके, दुहेरी मुकुट. भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलेच, सोबत पाकिस्तानला पराभूत करून आपल्या शिरपेचात दुहेरी मुकुट बसवला, किंवा दुहेरी मुकुट मिळाला त्यांना. ठीक आहे, मग इथं एकेरी दुहेरी, इथं एक आवृत्ती दुसरी आवृत्ती, हे सांगताना वापरलेले शब्द. ओके, पुढं पृथक्कत्व. पृथक्कत्व दाखवणारी, वेगळेपणा दाखवणारी आवृत्ती. आता इथं बघा, हे काय आहे, हे संख्यात्मक संख्या विशेषण आहे. ठीक आहे, संख्या विशेषण, संख्येमध्येच गणना करता येणं, क्रम करता येणं. पुढचं जो पाहतोय आपण मुद्दा, तो आहे पृथक्कत्व. पृथक्कत्व असणार संख्या विशेषण म्हणजे ज्याचं पृथक्करण करता येतं. आधी हा शब्द समजावून घ्या. पृथक्करण म्हणजे काय, आपल्याला वेगवेगळं करता येतं, ते मोजण्यासारखंच असतं परंतु थोडंसं वेगळं. इथं उदाहरण बघा काय दिलं, 2-2 मुले, माझ्या वर्गात 2-2 मुले आली, आमच्याकडे 4-4च्या गटामध्ये विद्यार्थी बसतात, बरोबर. 10-10 विद्यार्थ्यांचा गट केला आहे, म्हणजे तिथं पृथक्करण करता येतं, जे वैशिष्ट्यपूर्णरित्या गट वेगळे दाखवता येतात. काही म्हटलंय का, आमच्याकडे काही काही मुलांचे गट करतात, ते पृथक्करण होणार नाही. निश्चितपणे मोजता येणार त्याला म्हणतात पृथक्करण गट. ठीक आहे, डिस्टिंक्ट असतं आणि जे आपण वेगळं करून दाखवू शकतो स्पेसिफिकली. ठीक आहे, पुढचं आहे अनिश्चित. हे आहे इनडेफिनिट, म्हणजे जे सांगता येत नाही. डेफिनेटली वी कांट अंडरस्टँड, वी कांट एक्सप्लेन इट, जे आपण सांगू शकत नाही. हा, भरपूर श्रोते होते, हा, लॉट ऑफ क्राऊड, इट इज अ ह्यूज क्राऊड. हा, म्हणजे खूप गर्दी होती, खूप श्रोते होते आणि बरीच माणसे आली होती. बरीच माणसे आली होती म्हणजे लॉट ऑफ पीपल्स आर देअर, लॉट ऑफ पीपल्स ओव्हर देअर. मग ऑन द स्टेज देअर आर नंबर ऑफ पीपल्स. जिथं डेफिनेट नसतं, जिथं निश्चितपणे सांगता येत नाही, त्यांचा आकडा देता येत नाही, 12, 15, 20 असं न वापरता पुष्कळ शब्द वापरला. मग हा झाला अनिश्चित. गणना नाही, अनिश्चित संख्या विशेषण. त्याच्यानंतर बरीच, हा शब्द झाला अनिश्चित संख्या विशेषण. आलं लक्षात. मग आपण संख्या विशेषणाचे 5 प्रकार पाहिले, गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्कत्व आणि अनिश्चित. ओके, ठीक आहे, चला पुढचे मुख्य 3 प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. मुख्य 3 प्रकार. मग आता कसे आहेत बघा, त्यातला जो पहिला प्रकार, तिसरा प्रकार आहे तो आपण पाहू. सार्वनामिक विशेषण. हे खूप सोपे आहेत. सार्वनामिक विशेषण म्हणजे तो पक्षी गातो. आता इथं बघा, तुम्हाला वाटेल कसा गातो, छान गातो. वाक्य नीट वाचा, नीट समजून घ्या. तो पक्षी गातो, मग तो छान गातोय का, नाही. तो वाईट गातोय का, ते पण नाही. मग पण तो गातोय, तो कोण गातोय त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे, हा झाला विशेषण. हे 5वीला नसतं. 5वी 6वीला खालच्या इयत्तांसाठी अशा प्रकारचे विशेषण नसतात, वरच्या इयत्तांसाठी आहेत. तिथं असतं छान, गोड, कडू, साधे साधे शब्द. ओके, म्हणजे तिथं सगळा गुणविशेषणांचा अभ्यास आहे. वरच्या इयत्तांमध्ये मात्र इथं तुम्हाला सार्वनामिक विशेषण आहे, तो म्हणजे त्याच्याबद्दल दर्शक दिलेला आहे, तो सांगितलं. ते मूल रडते,
ही रडण्याची क्रिया झाली, रडणं रडते हे क्रियापद झालं, मूल हे काय झालं त्यातलं मुख्य उद्देश झाला, पण ते हे झालं त्यातलं सार्वनामिक विशेषण. ओके, आलं लक्षात. तिसरा प्रकार तो ती ते यासारखे प्रकार. चौथं हाही प्रकार सोपा आहे ओळखायला. हसरी, बोलका, सडलेली फळे. टोपलीत खूप फळे सडलेली आहेत. मग आमचा विद्यार्थी खूप बोलका आहे. आमच्याकडची जी मांजर आहे ती हसरी. आता मांजर हसते की नाही ते तुम्ही बघा. ओके, ठीक आहे. मग आपण जर म्हटलं तर हे जे आहेत धातू साधित ही सुद्धा ओळखायला सोपी असतात. मग ह्याच्यामध्ये प्रश्न जास्तीत जास्त गणना विशेषणावर येतात, कारण त्याच्या स्वतःचे 5 प्रकार आहेत. शेवटचा हा थोडासा वेगळा आहे, हा एवढा समजून घेऊ आणि मग आपण थांबू. पुढच्या ह्याच्यात प्रश्न बघू. अधिविशेषण. अधिविशेषण म्हणजे काय? जे विशेषणाच्याही आधी येते, विशेषणाच्या देखील आधी. कसं येतं विशेषणाच्या आधी? बघा आता इथं उदाहरण दिलंय, शहाणी मुले शिस्तीत वागतात. शहाणी मुले शिस्तीत वागतात. इथं 2 विशेषण दिसतील तुम्हाला, 2. शिस्तीत, मुले शिस्तीत वागतात हे पण विशेषण आहे, आणि शहाणी जी शिस्तीत वागतात ती शहाणी आहेत. मग हे 2 झालेले आहेत इथं विशेषण. जे विशेषणाच्या आधी आलं ते अधिविशेषण. आलं लक्षात? म्हणजे 2ही प्रकार आहे, पण मूळ विशेषणाच्या आधी आलं म्हणून ते अधिविशेषण किंवा अधिविशेषण. आले? आणखी एक उदाहरण काय सांगता येईल? सडलेली फळे टाकून दे. ओके, ते तर याचं होईल समजा, शहाणी मुले अधिविशेषणाचं. ओके, व्हेरी गुड. चला, मग अशा प्रकारे आपण विशेषणांचे सगळे प्रकार बघितले. याच्यामध्ये आपण जे प्रकार बघितले सुरुवातीला ते समजून घेऊ. बघा इथं 4 प्रकार होते. गुणविशेषण समजून घेतलं, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि धातू साधित विशेषण. धातू साधित नंतर 5वा प्रकार आपण बघितला अधिविशेषण. ओके, विशेषणाचा हा टॉपिक तुम्हाला निश्चित समजला असेल आणि आवडला असेल, लाईक करायला विसरू नका. पुढच्या ह्याच्यात प्रश्न घेऊ आणि पुढचा जो घटक असेल तो असेल क्रियापद. ठीक आहे, आता थांबतोय. गुड डे, बाय.